डोंबिवलीतील 4 कंपन्यांमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या महाभयंकर स्फोटांमध्ये 11 कामगारांचे बळी गेल्यानंतर आणखीन 10 कामगार बेपत्ता असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। 11 मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात केली जाते। मृतांपैकी सिद्धी खानविलकर आणि रोहिणी चंद्रकांत कदम या दोघींची ओळख पटली आहे। या दोघीही अमुदान कंपनीत कामाला होत्या। दरम्यान सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली कंपनी मालक मलय मेहता आणि त्याची आई कंपनीची संचालक मालती मेहता यांना ताब्यात घेण्यात आले। या दुर्घटनेत 68 जण रुग्णालयात दाखल झाले होते, त्यापैकी 42 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले, तर 26 जखमींवर अद्यापही उपचार सुरू आहेत। त्यापैकी 12 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत। या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला असला तरी महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही। दरम्यान अमुदान कंपनीने योग्य खबरदारी न घेतल्यानेच हा स्फोट झाल्याचे पोलीस तपासात समोर येतंय। शिवाय या कंपनीमध्ये रासायनिक उत्पादनासंदर्भातील हलगर्जीपणा असे स्पष्ट झाले आहे। ही कंपनी गेली अनेक वर्षे बंद होती। 1.5 महिन्यापूर्वीच ती नव्याने सुरू झाली होती। याच कंपनीच्या बॉयलरमध्ये नव्हे तर रिएक्टरमध्ये रसायनांचे मिश्रण तयार करताना स्फोट झाले आणि MIDC परिसरातील मालमत्तांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। अमुदान कंपनीमधील स्फोटांमुळे आसपासच्या सप्तवर्ण, डेक्कन कलर, ओमेगा आणि इतर कंपन्याही बेचिराग झाल्या। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।